बोल. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला एक जोरदार चपराक मारली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करूनच हे सरकार सत्तेवर आलं. या सरकारला विकासापेक्षा धार्मिक उद्रेक करून, धार्मिक भावना भडकवून, धर्मामध्ये तेढ निर्माण करून, जातीय तेढ निर्माण करून सत्ता मिळवता येते अगदी सोपा मार्ग या सरकारला गवसला आहे. आणि मग त्यातूनच धर्माच्या नावाची लूटही सुरू झालेली आहे. मग कुंभमेळ्याची असेल किंवा मंदिराच्या नावानं देणग्या गोळा करून लुटण्याची असेल, राम मंदिराच्या मध्ये प्रभू रामचंद्राच्या अयोध्या मंदिरामध्ये झालेली लूट ही सर्वश्रुत आहे. आम्ही सातत्यानं कुंभमेळ्यावर प्रश्न उपस्थित करत आहोत की इथे अनेक सुविधांचा अभाव आहे. शिक्षक नाहीत, शाळा नाही, शाळेमध्ये जाण्यासाठी मार्ग नाही, शाळेमध्ये सुविधा नाहीत, शाळा आहे तर शौचालय नाही, शौचालय आहे तर पाणी नाही. अशा विविध समस्येशी झुंजत असताना देशामध्ये 92,000 शाळा बंद झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्याचं काम या सरकारने केलं. आता तरी जरा शुद्धीवर या. आम्ही म्हणत होतो की कुंभमेळ्याला 35,000 कोटीची गरज काय? हा भ्रष्टाचार करण्यासाठी आणि त्यातून लूट करण्यासाठी या कुंभमेळ्यामध्ये पैशाची उधळण केली जात आहे. त्यावेळेस आम्हाला हिंदू विरोधी, आम्हाला धर्माच्या विरुद्ध उभं करण्याचं काम केलं. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय प्रसन्न वराडे यांनी या सरकारला चपराक लावून प्रश्न विचारला की तुम्ही जर कुंभमेळ्यावर 35,000 कोटी खर्च करत असाल तर शिक्षणासाठी 3,000 कोटी रुपये तुमच्याकडे नाहीत का? किंवा तुम्ही 3,000 रुपये तुम्ही शाळांच्या सुविधेवर, शाळावर खर्च करू शकत नाही का? याचा अर्थ असा आहे की यांना मोदींच्या विचारातील भारत घडवायचा आहे. या देशाला मोदींच्या विचारातला भारत कसा असावा तर तो कुंभमेळ्यामध्ये डुबकी लावून स्वतःला शुद्ध करणारा असावा. परंतु या देशातील सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी ज्या व्यवस्था आवश्यक आहेत त्यातील शिक्षण व्यवस्था मात्र नष्ट करणारा असावा. अशी काहीशी परिस्थिती या देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झाली आहे. म्हणूनच आता तरी त्या कुंभमेळ्याचा बजेट कमी करा. कुंभमेळ्यामध्ये हे पैसे वापरण्यापेक्षा हे पैसे शिक्षणावर वापरा. आम्ही कुंभमेळ्याला विरोध करत नाही. तुम्ही 2, 4, 5,000 कोटी रुपये त्यावर खर्च करू शकला तरी खूप झाले. पण नाही, प्रयागराजमध्ये एवढं झाला तर आम्ही एवढं करणार. आणि बाहेरचे ठेकेदार येऊन महाराष्ट्राची तिजोरी या कुंभमेळ्याच्या नावाखाली लुटून नेतील. म्हणजे 500 कोटी रुपयाचं काम एका कंत्राटदाराला मिळाल्यानंतर तो तेच काम खाली 300, 325 कोटीमध्ये फुटकळ कंत्राटदाराला तो देऊन 500 कोटीमधून 250 कोटी रुपये कमवून देत आहे. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि आता तरी हा बजेट एवढ्याची आवश्यकता आहे का? रस्ते नीट करा, आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करा, परंतु 35,000 कोटी रुपयाची लूट करून या देशाचं भविष्य उजळू नका, उद्ध्वस्त करू नका. या राज्यातील पोरांचं शिक्षणासाठी लागणार आहे. काल आम्ही पुण्यात होतो. पुण्यामध्ये 2 वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही आहे अशी विद्यार्थ्यांनी आमच्या पुढे अडचण मांडली. आदिवासी विद्यार्थी उपोषण करतायत. त्याला राजकीय पक्षाचा मुलगा म्हणून मुलगी ठरवलं जात आहे, कार्यकर्ता ठरवलं जात आहे. हे दुर्दैवानं इथे नमूद करावं लागतं. आणि म्हणूनच या तरुणांच्या भावनाचा विचार, या पिढीचा विचार करून ह्यामध्ये सुधारणा करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि सूचनाही आहे.
देखिए, कुंभ मेला को लेकर हम लोग, कुंभ मेला जो नासिक में होने जा रहा है उसको लेकर हम बार बार बोल रहे हैं कि 35,000 करोड़ की आवश्यकता क्या है। इस राज्य में बहुत सारे समस्याएं, प्रॉब्लम है, शिक्षा की समस्या है, बहुत सारे स्कूल बंद पड़े हैं, स्कूल है तो टीचर नहीं है, टीचर है तो बिल्डिंग नहीं है, बिल्डिंग है तो पीने की पानी की व्यवस्था है नहीं है, पानी की व्यवस्था नहीं है तो शौचा भी नहीं है, जाने के लिए ठीक से रास्ता भी नहीं है। बहुत सारे स्कूलों में बारिश में पानी टपक रहा है और उसी में भी बच्चे अपनी पढ़ाई कर रहे। राज्य में, देश के अंदर में 92,000 स्कूल बंद पड़े हैं। इतने बड़े पैमाने में स्कूल बंद पड़ने के बाद में महाराष्ट्र की वही स्थिति है। हम बोलते थे कि कुंभ मेला की इतनी खर्चे के, इतने पैसे की, इतना उधल पट्टी की क्या जरूरत है, तो हमें हिंदू विरोधी कहा जाता था। हमने कुंभ मेला को विरोध नहीं किया, वो कुंभ मेला करो आप, पर 35,000 करोड़ रुपए क्यों खर्चा करते हो, ये हमारा कहना था। आज हमें बोलने को पुष्टि मिली है कि आज सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट के न्यायाधीश ने, जज ने, श्री प्रसन्ना जी वराडे जी ने आज वही कहा कि कुंभ मेला में 35,000 करोड़ रुपए खर्चा करने के लिए आपके पास है और 3,000 रुपए खर्चा शिक्षा पे खर्चा करने के लिए आपके पास में पैसे नहीं है। इससे यही दर्शाते हैं कि ये सरकार देश को अनपढ़ गवार कराना चाहती है। गंगा में डुबकी या लगाना कर, गोदावरी में डुबकी लगाने से वो कोई, उसका भविष्य सुधर नहीं जाता है, उसके पाप नहीं धोते। शिक्षा पाएगा तो पाप से नहीं, इस देश से सर्वोच्च पद पर पहुंचने का उसको संधि मिलेगी, चांस मिलेगा। और शिक्षा के लिए इनकी अनास्था है और ऐसे धार्मिक कार्यों में, धार्मिकता में इनको मालूम है कि इसे इजी रास्ता है। लोगों को धार्मिक भावनाओं में भड़काओ, वोट पाओ, कुछ नहीं किया तो भी चल जाता है। इस तरह की सरकार की, मोदी सरकार की भी भावना है और देवेंद्र फडणवीस सरकार की भी वही भावना यहाँ पे महाराष्ट्र के अंदर में हमें दिखती है। महायुति सरकार की भावना वही नजर आती है। देखो, अमरावती की घटना बहुत ही दर्दनाक घटना है, 3 बच्चों का। इसके पहले भी वहां पे यही हुआ था और वहां मैं भी उस वक्त गया था, मेरे ख्याल से भंडारा में इसके पहले हुआ था और अमरावती में भी हुई थी ये घटना। आज कल जो ये घटना घटी, इसमें से 3 बच्चों की डेथ हो गई। अब मुझे बताइए, आश्रम स्कूल में अगर स्नेक बाइट से बच्चों की डेथ होती है तो उसके संस्था के ऊपर कार्रवाई की जाती है, उसको संस्था चालक को दोषी पकड़ाया जाता है। तो फिर ये डिपार्टमेंट के मंत्री जो हेल्थ के, ये भी तो चालक ही है। फिर इनके ऊपर आज इनके ऊपर अटेम्प्ट टू मर्डर का गुनाह क्यों नहीं? इसके लिए हमारी मांग है कि यह सरकार के ऊपर यह गुनाह दाखिल होना चाहिए। उन बच्चे के लिए हॉस्पिटल का ऑडिट नहीं किया गया, हॉस्पिटल में सुविधा नहीं, जो वेंटिलेटर थे वो वेंटिलेटर पीएम केयर फंड से आए थे दिल्ली से, जिसका कोई उपयोग ही नहीं है। हजारों करोड़ों हजारों वेंटिलेटर ऐसे ही पड़े और वही वहां पे वापर किया जाता था। आज इस बच्चे के लिए जिम्मेदार महाराष्ट्र की सरकार है, महाराष्ट्र का हेल्थ डिपार्टमेंट है और हेल्थ डिपार्टमेंट के ऊपर यह गुनाह दाखिल होना चाहिए। खून इनके हाथ, इन बच्चों के खून में ये सरकार के हाथ रंगे हैं, इसलिए सरकार दोषी पाना चाहिए। मैं परसों के दिन सुबह ये परिस्थिति को देखने के लिए वहां जा रहा हूं और इसका जवाब सरकार से चाहते हैं। आज मंत्री गए ना, उनको इस बारे में कोई जवाब देना पड़ा, जवाब देने की ताकत उनमें नहीं थी, वो जवाब नहीं दे पाए क्योंकि इतने सारे हेल्थ की आज समस्या इस राज्य में बहुत सारी खड़ी है। कुंभ मेला के लिए पैसे, हेल्थ के लिए पैसे नहीं, शिक्षा के लिए पैसे नहीं, वहां मेरा राज्य कहां जा रहा है? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा खड्ड्यात नेऊन ठेवला आता, अशी म्हणायची पाळी आली है। मुख्यमंत्री ने 5-5 लाख रुपए देने की घोषणा की है, क्या लगता है 5 लाख रुपए बच्चों के लिए काफी है? देखो, अब बच्चा ने जन्म लिया, उन मां ने 9 महीने से बच्चों का मुंह देखने के लिए
9 महीने पाला, वो तरसती रही, वो अपने तकलीफ सहते रही, और बच्चा पैदा होने के बाद अगर मर जाता है तो उस माँ को 5 लाख रुपए से उसके आंसू आप पोंछ सकते हैं, उसके आंसू रोक सकते हैं आप 5 लाख रुपए से, उसका दर्द आप बांट सकते हैं, खत्म कर सकते हैं। आप पैसों से इस तरह से नहीं गिना जाता है। आप उनकी भावनाओं को समझो, उनके वेदनाओं को समझो, उनके दुख और दर्द को आप समझना चाहिए। और ऐसी घटनाएं घटती है तो जिम्मेदारी फिक्स करके मंत्री के ऊपर गुन्हा दाखिल करने का आदेश करिए। अमरावतीमध्ये जी घटना झाली आहे कसं पाहत असते? नाही, फार प्रचंड वेदना देणारी घटना आहे। यापूर्वी सुद्धा भंडाऱ्यामध्ये अशीच घटना त्या हॉस्पिटलमध्ये झाली, अमरावतीमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा झाली। सरकार अशी घटना झाली की आम्ही ऑडिट करतो, हे करतो, ते करतो सांगताय, मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची पदं रिक्तायत, तिकडे इक्विपमेंट नाही, औषधी नाही, आणि आज ही घटना घडल्यानंतर यामध्ये ज्या अमरावतीमध्ये घटना घडून 3 मुलांचा मृत्यू झाला, आता याला कोण जबाबदार धरणार? आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर संस्था चालकाला जबाबदार धरले, त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। मग आता ते चालक होते त्या आश्रमशाळेचे, आता या आरोग्य विभागाचे चालक कोण? मंत्री। मंत्र्यावर का गुन्हा नाही? हा आपल्या याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला नाही, का करत नाही? हे यंत्रणा याला जबाबदार आहे। तुम्ही ऑडिट का नाही करून घेतला? ते व्हेंटिलेटर कोणत्या काळातले आहेत? पीएम केअर मधले बोगस दिल्लीवरून पाठवलेले, त्याचा काही उपयोग होत नाही, तरी वापरले जात आहे, त्याच्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले। आणि हे सर्व होत असताना आमची मागणी आहे, या यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यावर, मंत्र्यावर या घटनेला जबाबदार धरून कारवाई केली पाहिजे। जशी आश्रमशाळामध्ये केली तशीच कारवाई इथे होण्याची अपेक्षा आहे आमची, आणि ती मागणी पण आहे। मी स्वतः जाणार आहे आणि तिथे जोपर्यंत हे होणार नाही याचा पिछा आम्ही करू आणि पाठपुरावा सुद्धा करू। राहुल गांधी भाजपला मनुस्मृती वाचली नाही ना, आंधळे भक्त आहेत, आंधळ्या भक्तांना दूध नको आहे, गोबर पाहिजे, त्यामुळे ते दाखले तसे देतात असंच म्हणावं लागेल। कारण जे मनुस्मृतीमध्ये आहेत ते दाखले आहेत, पाहिजे असेल तर ते दाखले कुठल्या ठिकाणी आहेत हे कारण आम्हाला माहित आहे। आम्ही कोणी भाजपच्या असं म्हणणाऱ्यांनी पुढे यावं आणि त्यांना आमचा पुरावा देतो, मनुस्मृतीमधला आम्ही पुरावा देण्यासाठी तयार आहोत। चुकीचा दाखला अजिबात नाही। मनुस्मृतीने या देशाला गुलामगिरी, स्त्रियांच्या गुलामगिरीवर जो फोकस आहे, स्त्री म्हणजे भोगवस्तू आहे, स्त्री गुलाम आहे, अशाच प्रकारचा त्या स्त्रीच्या संदर्भात मानले गेलाय। हे राहुलजींनी मानलाय ते सत्य आहे, त्याचे पुरावे सुद्धा आहेत। अरविंद केजरीवाल ने कांग्रेस पर निशाना ज्या पद्धतीची घटना झालेली आहे आणि त्यानंतर आता चौकशीची मागणी करतात, काय होईल? कारण यापूर्वीच्या घटनांमध्ये ऑडिट झालेले आहे, पण पुरावे काय समोर आले नाही, हे सगळं बोगस आहे। ही जी घटना अमरावतीची घटना ही शर्मेनं आरोग्य यंत्रणेचे दिनवडे काढणारी घटना आहे। मी सांगितलं की आज एवढे पैसे तिकडे उधळले जातात, पण आरोग्यामध्ये अजूनही पाहिलं आपण, काल डॉक्टर वेळेवर न आल्यामुळे ऐरीमध्ये एका गर्भवती स्त्रीला 2 तास थांबावं लागलं। त्या डॉक्टरला सस्पेंड केले पाहिजे। कोण तो कन्नाके नावाचा डॉक्टर आहे, 2 तास आला नाही आणि त्यांनी सांगितलं की क्रिटिकल आहे, मी इथे क्रिटिकल पेशंटचं सिजर करत नाही म्हणून 2 तास ठेवून त्या स्त्रीला, त्या महिलेला चंद्रपूरला, गडचिरोलीला ऍडमिट केलं। गडचिरोलीमध्ये आल्यानंतर त्या पोरीची डिलिव्हरी ही नॉर्मल झाली, पण बाळ मृत निघाला। तिथेच जर ती डिलिव्हरी झाली असती ऐरीला तर तो बाळ जिवंत राहिला असता। काही काळाने, अर्धा तासांनी त्या महिलेचा सुद्धा जीव गेला। अरे काय चाललेलं राज्यामध्ये? कुठे आहे आरोग्य यंत्रणा? आज अमरावतीमध्ये ही घटना घडली, 3 बालकांचा मृत्यू झाला। या सगळ्यामध्ये यांना कमिशनखोर सरकारला आरोग्याशी काही देणं घेणं नाही, शिक्षणाशी काही देणं घेणं नाही, अशीच परिस्थिती या राज्यामध्ये आणली आहे। राज्य खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आमचं कमिशन मधून आमची तिजोरी भरत राहिली पाहिजे, एवढ्यामध्येच हे सरकार गुंतलेलं आहे। साखरेचे दर वाढलेले आहेत। 2021 मध्ये भंडाऱ्यात रामगडाची समिती नेमण्यात आली होती, जेव्हा ते 10 लहान मुलं बालक मृत्यू पावले होते। त्याचा जो रिपोर्ट आहे
तो अजूनही धुळकार पडत असल्याचा आरोप सुद्धा झालाय आणि त्याची इम्प्लिमेंटेशन झालं असतं तर अशा घटना भविष्यात घडल्या नसतात. 2021 ची भंडाऱ्याची घटना. नाही, हे मला माहित आहे, मी सुद्धा गेलेलो होतो. ती भयानक मोठी घटना घडली होती. ती आग त्या ठिकाणी लागलेली होती आणि आगीत त्या भस्मसात होऊन त्या मुलांना जीव गमवावा लागला होता. सेम तशीच घटना आता अमरावतीमध्ये पण घडली. सरकार गंभीर पाहिजे. आपण या संदर्भात कोणताही असो, आता त्याच्या अहवालावर जर इम्प्लिमेंट सरकार बदलली 22 मध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजेत. त्या घटनेच्या संदर्भात जो अहवाल आलाय त्याच्यावर कारवाई करायला पाहिजेत. जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला पाहिजेत. पुन्हा या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कारवाई केली गेली पाहिजे, अशी आमची स्पष्टपणे ती मागणी आहे. तो साखरेचा दर 75 रुपयावर जाऊन पोहोचलेला आहे. काल राजू शेट्टींनी म्हटलं का 20 ते 22,000 कोटीचा घोटाळा आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्या अचानक 45 ची साखर 75? हा, असं हे मोठ्या व्यापारी, हे राज्य आणि हा देश व्यापाऱ्यांचा आहे, उद्योगपतींचा आहे. मोठे व्यापारी, साठेबाज व्यापारी यांना या सरकारचा अभय नेहमी राहिला आहे. म्हणून आज महागाईने सर्वोच्च टोक घातलेला आहे. म्हणजे जे 20 रुपयाची साखर यांना महाग वाटत होती, त्यावेळेस आंदोलन करत होते भाजपचे लोक. आता ओढ शिवून तोंड लपवून बिळात बसले आहेत. 75 रुपये साखर झाल्यावर ही साखर पुन्हा 90-100 रुपयापर्यंत जाईल. सणासुदीचा वेळ आहे आणि गोडधोड खायची ज्या गरीब सामान्य माणसांना आणि गरीब लोकांना संधी असते ती पण घालवण्याचं काम चाललेलं आहे. हे महागाई ही साठेबाजांच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही महागाई आलेली आहे. राजू शेट्टी म्हणतात ते खरं आहे. यातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं आज साखरेचा तुटवडा, जे परिस्थिती अशी होती एक मागच्या काळामध्ये की साखर आम्ही निर्यात करत होतो, आता साखर आयात करायची पाळी आली. याला हे नालायक सरकार जबाबदार आहे आणि म्हणूनच महागाई, तेलाचे असेल भाव 200च्या पुढे गेलेत, साखरेचे भाव 70च्या पुढे गेलेत, 11% तांदळाचे भाव वाढलेत, गॅस सिलेंडर 400चा 1000 रुपयावर गेला, डिझेल 65चा आज 100 रुपयावर गेला, 62चा डिझेल 100 रुपयावर गेला, 65चा पेट्रोल आज 110 रुपयावर गेला. थोडी तरी लाज ठेव. त्यावेळी म्हणत होते देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोक की ये सरकार की नाकामयाबी है. अब किसकी नाकामयाबी है भाई? रुपया गिरा है, डीजल के दाम गिरे हैं, बढ़े हैं, ये किसकी नाकामयाबी है? ये भारतीय जनता पक्ष के सरकार की नाकामयाबी है, प्राइम मिनिस्टर की नाकामयाबी है, किसकी है? ये सरकार इसका जवाब दे. नाही, खरं म्हणजे बघा, मला पुन्हा तुम्हाला लॉजिक सांगतो. त्या अदानीचा फॉर्च्यून नावाचं तेल आहे. सध्या देशामध्ये अदानी 67% तेलावर कंट्रोल ठेवत आहे. 67%. बाकीच्या लोकांचा इतर कंट्रोल आहे. मला एक सांगा, शेंगदाणे हे 150 रुपये किलो आहे. 1 लिटर तेल काढायसाठी 3 किलो शेंगदाणे लागतात. 450 मध्ये हा 210 रुपयात फॉर्च्यूनचा शुद्ध शेंगदाणे तेल कसा विकू शकतो? म्हणजे काय प्युअर आहे? पॅकिंग केला म्हणजे प्युअर आहे आणि खुला आहे ते भेसळ आहे. हा परंपरागत तेली समाजाचा धंदा आहे. अनेक छोट्या मोठ्या गावागावामध्ये खुला व्यापारी करणारे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा धंदा आहे. तिथे तुम्हाला चौकशी करायची असेल तर करा, परंतु त्याला बंदी घालणं, आज मला सांगा कोण पाकिट अर्धा किलोचं घेऊ शकतील 100 रुपयाचा? त्यामुळे 10-20 रुपयाचं तेल घेऊन 2 टाइम फोंडी होईल असे गरीब लोक आहेत, त्यांच्यासाठी ती सोय आहे. परंतु ती सुद्धा घालवण्याचं काम करून मोठ्या व्यापाऱ्यांना फायदा होईल यासाठी पॅकिंगचंच घेतलं पाहिजे, खुला घेतला नाही पाहिजे. ही जी काही भूमिका सरकारने आणि त्या विभागाने स्वीकारली याला आमचा विरोध आहे. या संदर्भात ही बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने त्वरित घेतला पाहिजे. तपासणी करा, भेसळ असेल तर कारवाई करा, पण खुल्या तेलाच्या विक्रीला बंदी करू नका, ही आमची मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.